हॅलो मित्रांनो, आम्ही आलो आहे मुंब्रा देवीच्या पहाडावर जायचं आहे आणि अशा प्रकारे मुंब्रा देवी गेलं तर खूप उंचावर असं मुंब्रा देवीचं मंदिर आहे आणि हे मंदिर खूप जुनं आहे आणि ते हां बघू शकता आपण जायला अशा पायऱ्या आहेत. असं डोंगर आहे, डोंगराच्यावर मुंब्रा देवीचं एक सुंदरसं मंदिर आहे आणि या मंदिरावर जाताना पायऱ्या खूप स्लिप असू शकतात. सटकायचे चान्सेस आहेत, तर थोडं पडलो असतो. बघून जायचं व्यवस्थित. बघा असं मंदिर आहे. खूप छान असा व्ह्यू, छान असं वातावरण मस्तपैकी. पायऱ्या आहेत वरती जायला. मुंब्रा देवीच्या रोडलाच लागून असल्या कारणाने गाडींची वर्दळ असते तर येताना समोरून सरळ जायचं आणि पुढे चालत राहायचं. जाता जाता थोडा थकवा जाणवला, परंतु वरती गेल्यावर आमचा थकवा कधी निघालेला कळत नाही. मंदिर आहे, छान असं वातावरण आहे. आपण पुढे चालत जाऊ. खूप छान असा व्ह्यू दिसतो आणि त्या व्ह्यू मंदिर होती डोंगरावर बसलेलं खूप जुनं असं मंदिर आहे. त्या मंदिरावर जाताना आपल्याला मुंब्रा स्टेशनला उतरून ट्रेनवरून पुढे जायचं तर मंदिरचं व्ह्यू खाली जायचं आणि आता वरती जायचं आहे आम्हाला. वरती बघ दिस इज अ मुंब्रा. हे मुंब्रा सिटी आहे. अरे काय दिसत नाही. हा मुंब्रा सिटीचा व्ह्यू वरून थोडं अंतरावर चढत आल्यावर नंतर हा व्ह्यू दिसतो. आम्हाला अजून वरून ती चढून छान असा व्ह्यू येणार होता, म्हणून आम्ही इथे न जास्त टाइम गमावता तर वरती चढत चालत राहिलो. आता पुढे जायचं आहे आपल्याला. इथून अजून 10 मिनटं साधारण लागतील जायला होती. तर आता वरती आपण जाऊया काय. चला मग चालत राहू आणि पुढे जात राहू. पुढे जायचं, चालत राहायचं. तर डोंगर थोडंच अंतरावर आहे बघा. इथून छान असा व्ह्यू दिसतोय आणि मंदिर आलेलं आहे. मंदिरचं समोरच आपलं 10 मिनटाच्या अंतरावर चढून आल्यावर नंतर आपल्याला मुंब्रा देवी जायचं. एक छानसं असं सभागृह मंडपाचं एंट्री गेट दिसतंय. त्या गेटवरून सुंदर असं डोंगर आहे. डोंगराच्या